बोलायचं नाही आता. अहो एकदा सांगितलेलं कळ ना काय, मला बोलायचं नाही आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? म्हटलं ना मला बोलायचंय तुझ्याशी आणि तुझ्या फायद्याचंच बोलायचंय. तुम्ही नका शिकवू मला माझा फायदा कशात आहे काय ते. थांब. आज सोडा. नाही सोडणार. खरं तर यापूर्वीच तुझा हात धरून तुला योग्य दिशा दाखवायला हवी होती मी. याची स्वतःची दिशा चुकली तर दुसऱ्याला काय दिशा दाखवणार? तुला तर दिशा मीच दाखवणार. तुझा जन्मदाता बाप आहे ना मी. हेच दुर्दैव तुमचं. तुम्हाला 10 वेळा सांगायला लागतंय मी बाप आहे, मी बाप आहे. अहो बाप आहे तर ते तसं जाणवायला पाहिजे ना समोरच्याला. मी आमचे बाप बीप नाही, तुम्ही फक्त आम्हाला जन्म दिलाय. निदान तेवढी जाण ठेव. मी जन्म दिलाय म्हणून हे जग बघितलंस, म्हणून हे वर तोंड करून बोलतोयस माझ्याशी इथं. काय नाही, जन्म दिला नसता तर उलट चांगलं झालं असतं. या जगात आलोच नसतो तर लय बेस्ट झालं असतं. आमचा फायदा सांगतात. तू बिझनेसमॅन आहेस ना? आ तू उद्योजक आहेस ना? उद्योजक. तेवढं कळते की इंग्रजी आमासनी. बिझनेसमन, उद्योजक. हे एवढे इंग्रजी सुद्धा अक्षरामुळे कळते ना. हे तरी नाकारू नकोस. कारण त्यातच तुझं भलं आहे. बाबा काय बोलताय तुम्ही? हो असं असं काय करताय? माझं मन, माझा जीव, माझी माणसं, माझे अधिपती सगळं त्या घरात आहे आणि मी त्या घराला असं रामराम ठोकावं असं म्हणणं आहे तुमचं? काय म्हणालीस तू? माझी माणसं? कुठली ग तुझी माणसं? तुझा गळा धरतात ती, तुझ्यावर हल्ला करतात ती. अगं त्या घरात तुला साधं माणूस म्हणून कोणी वागणूक देत नाही, ती तुझी माणसं. तू त्या घरची लक्ष्मी आहेस आणि ऐन सणाच्या दिवशी त्यांनी तुझ्यावर हल्ला केला, ती ती तुझी माणसं. बाबा हे बघा, त्या भुवनेश्वरी मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम त्यांनी कधीच मला आपलं मानलं नाही. पण बाकीची माणसं आहेत ना त्या घरात, आजी आहे, बाबा आहेत, त्यांना सगळ्यांना काळजी आहे माझी. काळजी आहे तर त्यांनी काय केलं ग? म्हणजे काय केलं म्हणजे? तुझ्या सासऱ्यांनी तू परत घरी येण्यासाठी काय केलं? काहीच नाही ना. असं नका म्हणू बाबा. त्यांनी फोन केला होता, तुम्हाला आठवतंय ना? तुम्ही चिडला होता त्यांच्यावर आणि फोन कट केला होता. सूर्यवंशींच्या घरातली सगळी माणसं ब्लॉक करतो, तुझ्या फोन मधून आणि तुझ्या मनातून सुद्धा. त्यांच्या परीनं ते प्रयत्न करत असणार आहेत, मला खात्री आहे. असं खात्रीवर आयुष्य जगता येत नाही अक्षू. आणि या सगळ्या गोष्टींचा तू इमोशनली विचार करू नकोस. नाही, मी इमोशनली विचार नाही करत आहे बाबा, प्रॅक्टिकली विचार करतेय. अधिपती खूप चांगला माणूस आहे बाबा, प्रामाणिक आहेत ते. त्यांचं जितकं प्रेम आहे ना माझ्यावर, तितकं दुसरं कोणी करू शकतं यावर माझा विश्वासच नाहीये. आणि अडाणी नाही आता ते, कमी शिकलेले आहेत बाबा. आणि असं असून सुद्धा त्यांनी त्यांचा बिझनेस आज कुठच्या कुठे नेलाय. असं कुठला अडाणी माणूस करू शकतो सांगा मला? त्यांच्या छायेखाली माझं बाळ वाढणार आहे, हे माझं आणि त्या बाळाचं सौभाग्य. मग काय आता तू तुझ्या बाळाला त्या अधिपतींसारखं अडाणीच ठेवणार आहेस का? बाबा मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? अडाणी नाही आहेत ते, कमी शिकलेले आहेत. म्हणजे अशिक्षितच ना? बाबा अहो, अहो तुम्ही ऐका ना, आत्ताच नका ना हो सगळं बोलूयात. थांबा ना थोडं. मग कधी बोलणार? यस काय झालंय बाबांना? असं का बोलतायत हे? कारण त्यांच्या त्या आई साहेबांना शिक्षणाचं वावड आहे आणि तुझ्या नवऱ्यामध्ये त्या बाईच्या विरोधात जाण्याची हिंमत नाही. नाही म्हणजे तुला जे काय मुलगा मुलगी जे काही होईल त्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं असेल असं जर तू ठरवलं असेल तर तुझी मर्जी. नाहीये, तू बोल ना आई बाबांशी प्लीज प्लीज. त्यांना सांग की म्हणा अधिपतींची यामध्ये काही चूक नाहीये, भुवनेश्वरी मॅडम कारणीभूत आहेत सगळ्याला. अक्षु हे बघ, मी समजून सांगते बाबांना. तू टेन्शन नको घेऊस फक्त. किती नाही म्हटलं तरी मला टेन्शन येतं ग, भीती वाटते मला. मी जितकं सोडवायचा प्रयत्न करते तितका हा गुंता वाढत का चाललाय? अक्षरा ऐक ऐक ऐक, हे बघ सगळं ठीक होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. मी बोलते ना बाबांशी. हा आई काय झालं? ताई रडते काय? अगं काही नाही झालेलं इरा.
काही नाही का मला सांगायचं नाहीये. इरा, नको ना वाद वाढूस प्लीज. हां आई अगं मी काय वेडी आहे का भांडायला? मला ताईची काळजी वाटली म्हणून विचारलं. ताई काय झालंय, का रडतेस तू? इरा, काहीही नाही झालेलं. बाबा आणि अक्षरा दोघं वाद झाले दोघांमध्ये, ते जिजूंवरून, बरोबर ना? अधिपतींवरूनच वाद झाले ना तुमच्या दोघांमध्ये? दुसरा विषय कुठे आहे आपल्या घरामध्ये, नाही का? साहजिकच आहे सगळं. ताई अगं तू आमचं का नाही ऐकत? त्यांच्या प्लीज मागे मागे जाऊ नकोस आणि एकदाचा काय तो विषय बंद कर. कसे तू ना अधिपतींचं नाव सतत जपत असतेस ना, म्हणून बाबांना त्रास होतो. आणि बाबांना त्रास झालेला मला नाही बघवत अगं. ताई अगं तू किती स्वार्थी आहेस. तू आई बाबांच्या तब्येतीचा एकदा विचार करशील का नाही? इरा, बस कर, खूप बोलली आहेस. आई अगं मी तुमच्यासाठी बोलतीये आणि तू मलाच का ओरडतीयेस? हे बघ, आम्ही दोघी ठीक आहोत, काही झालेलं नाही आम्हाला. हां, आणि मोठी बहीण येते तुझी, नीट बोलायचं, कळलं? मोठी बहीण असेल ना तर तिने सगळ्या गोष्टी समजुतीने घेतल्या पाहिजेत. ताई तू एकदाच काय ते मान्य करून टाक की तुमच्या दोघांचं पटत नाही. तुम्ही दोघं एकमेकांना अनुरूप नाही आहात.